अचानक नोकरीमध्ये बदल, जवळची लोक दूर जात आहेत, अलिप्तवादीपणा होतोय. केतूची महादशा तर चालू नाही ना, व्हिडिओ पूर्णपणे बघा. अत्यंत महत्वपूर्ण असे केतूच्या महादशेचे उपाय देणार आहे. केतू हा एक छायाग्रह आहे. 7 वर्ष केतूची महादशा लागते. केतूची महादशा सुरू झाल्यानंतर काही गोष्टी आपल्यामध्ये लक्षात येण्यासारखे चेंज होतात. उदाहरणार्थ सगळ्यात महत्वाचा पहिला गोष्ट म्हणजे मानसिक बदल. मानसिक बदल म्हणजे काय होतं की लोकांपासून दूर जाण्याची इच्छा आपल्याला तयार होते. मन खूप अलिप्तवादी असे बनायला लागतं. कधी कधी या गर्दीमधनं, गोंधळामधनं लांब जावं, कधी कधी मोबाईल स्विच ऑफ करावा, म्हणजे लोकांच्या मध्ये राहून पण तिथून दूर जाण्याची प्रवृत्ती वाढते. हा एक मानसिक बदल आहे. त्याच्यासोबत दुसरा बदल होतो म्हणजे करिअरमध्ये बदल. अनपेक्षितरित्या करिअरमध्ये आपण चेंज करतो, नोकरी बदल करतो, एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत जातो. कधी कधी आपल्याला संशोधनाची आवड निर्माण होते, गुप्त विद्या आपल्याला शिकण्यासंदर्भात आपल्याला इच्छा तयार होते. कारण केतू हा अशाच पद्धतीने गुप्त विद्यांचा कारकच आहे तो. तर आध्यात्मिक गोष्टींकडे तो घेण्याच्या दृष्टिकोनातून जातो. तर करिअरमध्ये आपल्याला बदल या दुसऱ्या फेजमध्ये आपल्याला दिसतात. केतूच्या महादशेमध्ये तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्याच्या समस्या. महत्वाची गोष्ट म्हणजे त्वचेच्या समस्या आणि पोटाचे विकार. केतूच्या काळामध्ये काय होतं, त्वचेच्या समस्या, पोटांचे विकार, आरोग्याच्या छोट्या छोट्या मोठ्या तक्रारी दिसतात. अनडायग्नोस्ड म्हणजे ज्यांचं डायग्नोसिस होत नाही अशा प्रकारचे आजार केतूच्या काळामध्ये, केतूची जी महादशा असते त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला लागतात. त्यासोबत काय होतं, कधी कधी पैसा, बँक बॅलन्स हळूहळू कमी व्हायला लागतं. काही निर्णय आपले चुकायला लागतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या केतूच्या महादशेच्या काळामध्ये घडतात. आता केतूची महादशा सुरू झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची जाणवणारी गोष्ट म्हणजे नातेसंबंधामध्ये दुरावा यायला लागतो. जवळची काही लोक असतात ती लांब 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 जावं लागतात. बॅकस्टॅबिंग चालू होतं. बॅकस्टॅबिंग म्हणजे आपल्या माघारी लोक आपल्याविषयी काहीही चुकीच्या गोष्टी बोलायला चालू होतात. आपल्याला पण असं वाटतं की नकोच, मला यांच्यामध्ये मिक्स होण्यापेक्षा मी सेपरेट राहतो. अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती होतात त्या केतूच्या महादशेमध्ये होतात. केतू म्हणजे काय आहे, वैराग्य आहे. केतू म्हणजे काय आहे, मोक्षाचं द्वार आहे. म्हणजे पूर्व जन्मीच्या कर्मांचं द्वार म्हणून केतूला म्हणलेलं आहे. ज्यावेळी केतूची महादशा चालू होते हे सगळे वाईटच गोष्टी घडतात असं नाहीये. केतूच्या महादशेमध्ये काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या शिकण्याच्या मिळतात. त्या म्हणजे काय, अंतर्ज्ञान. आपण कोण आहोत, आपल्याला काय करायचंय. म्हणजे लोकांना बरेच काळपर्यंत माहितच नसतं की आपलं काम काय आहे. वेगवेगळ्या ठिकाणी लोक भरकटत जातात. पण केतूच्या काळामध्ये जर माणूस शांतपणे बसला तर त्याला लक्षात येतं की नक्की माझं टार्गेट काय आहे, मी काय केलं पाहिजे आपल्या धर्मासाठी, आपल्या जवळच्या लोकांसाठी काय केलं पाहिजे. तर हे मोक्षाचं द्वार आहे. म्हणजे सगळी कर्म दूर करून या जन्मातल्या गोष्टी फेडून आपल्याला पुढं प्रवासाकडे जायचंय. हीच केतूची महादशा आहे. हे अध्यात्मासाठी अत्यंत महत्वाचं आहे. लोक थोडी थोडी आध्यात्मिक बनायला लागतात, देवपूजेकडे जायला लागतात. ज्या लोकांचा केतू अतिशय चांगल्या पोझिशन मध्ये बसलाय तर त्यांना मात्र परदेश गमनाचे योग 100% येतात. रिसर्चचे आर्टिकल्स त्यांचे पब्लिश होतात. खूप मोठे मोठे ट्रॉफीज मिळतात, बक्षिसं मिळतात, नाव सन्मान मिळतं. म्हणजे असं नाहीये की केतूमध्ये सगळ्या खराबच होणार आहे. केतूचं पोझिशन काय आहे पत्रिकेमध्ये, जन्मकुंडलीमध्ये, नवांश कुंडलीमध्ये, दशमांश कुंडलीमध्ये, सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पत्रिकेचं अनालिसिस केल्यानंतर केतू कशा पोझिशन मध्ये बसलाय त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की केतू हा चांगल्या प्रकारे फळ देणार आहे की वाईट प्रकारे फळ देणार आहे. आपल्याला केतूच्या काळामध्ये काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. आता मी उपाययोजना सांगणार आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जन्मकुंडलीमध्ये जर केतू 6, 8, 12 या घरांमध्ये बसलेला असेल, पत्रिकेतल्या या स्थानामध्ये असेल तर खराब काही रिझल्ट मिळू शकतात. त्यासोबत जर समजा केतू चंद्रासोबत असेल, सूर्यासोबत असेल, म्हणजे ग्रहण योग असेल तर डेफिनेटली या काळामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. जर कुणाला साक्षीदार होणार असाल, जामीन होणार असाल तर माझा सल्ला असा राहतो की तुम्ही जामीनदार होऊ नका, कुणाचं गॅरंटी घेऊ नका. कारण फसगत होऊ शकते या काळामध्ये. ग्रहण योगात जर समजा पत्रिका असेल, सूर्यासोबत केतू असेल किंवा चंद्रासोबत असेल तर मानसिक ताणतणाव वाढतो, झोपेच्या समस्या डिस्टर्ब होतात, कामं पेंडिंग पडतात, हळूहळू कामं होतात. जे छोटं काम आहे 5 मिनिटात व्हायचं त्याला 15-20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास लागतो किंवा डिले होतो. ते केतूच्या काळामध्ये घडतात. केतूच्या काळामध्ये उपाययोजना करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची उपाययोजना म्हणजे जे प्राणी आहेत त्यांच्यावरती दया करायची, त्यांना काही ना काहीतरी खायला द्यायचं. विशेषतः कुत्र्यांना खायला देणं हा एक गोष्ट सांगितली ग्रंथांमध्ये.
जर समजा कुत्र्यांना आपण काही ना काही प्रकारचं खाद्य देऊ लागलो तर केतू हा सॅटिस्फाईड होतो, त्याची ऊर्जा आपल्यासाठी पॉझिटिव्ह बनते. त्यासोबत काय परमेश्वर जो बनतो तो म्हणजे गणपती बनतो. गणेशाच्या अथर्वशीर्षाचा तुम्ही पाठ करू शकता, गणपतीची उपासना करू शकता, ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जाप करू शकता, गणपतीच्या मंदिरात जाऊन दुर्वा अर्पण करणे, कुठल्याही प्रकारे गणेशाची आराधना करणे, ध्यान करणे, अशा प्रकारे जर केलं तर केतूची महादशा सुलभ बनते. गणपती यंत्र जर सिद्ध गणपती यंत्र आपण जर आपल्या पूजेमध्ये ठेवलं, गणेश यंत्र जर ठेवलं तर त्यामुळं केतूचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे डिस्टर्ब गोष्टी घडतात त्या कुठंतरी सेंट्रलाइज होतात, त्याच्यामधला इफेक्ट कमी व्हायला चालू होतो. त्याच्यासोबत काय करायचंय, केतूच्या काळामध्ये काळे तिळाचं दान करायचे, काळे तीळ असतात ते दान करायचे. त्याच्यासोबत काय करायचे, केतूच्या काळामध्ये जे अपंग लोक आहेत, अनाथ लोक आहेत, जे ज्यांना कुणी वाली नाही, अशा लोकांसाठी काही ना काहीतरी दान धर्म करायचे. केतू म्हणजे दान धर्म आहे हे लक्षात आलं पाहिजे, अध्यात्म आहे. तर यासाठी काय करायची, लोकांची सेवा करायची, काहीतरी दान धर्म करायचं, ज्यामुळे केतू अत्यंत सॅटिस्फाईड होतो. ज्या वेळेला केतू चांगले रिझल्ट द्यायला तयार होतो त्यावेळेला बाकीचे ग्रह शांत होतात, कारण केतू अतिशय पॉवरफुल असे चांगले रिझल्ट देऊ शकतो. त्यामुळे उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुमच्याकडनं कुठलाही व्हिडिओ मिस होऊ नये यासाठी बेल बटनला क्लिक करा.